नमस्कार. आजची 17 ऑक्टोबर 2025 आपली MBBS BDSची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती शेड्यूलनुसार आज यायला पाहिजे. पण मित्रांनो, जर आपण ऑल इंडिया काउन्सिलिंगचा विचार जर केला, MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, तर त्यामध्ये या 2-3 दिवसामध्ये खूप काही अपडेट्स आले की ज्यामध्ये नवीन सीट्स ॲडिशन असेल, अजून काही वाढलेल्या एक्सटेंड झालेले शेड्यूलचे नोटीस असतील. सोबतच आता MPचं काल चॉईस फिलिंग एंड होणार होतं, पण त्यांनी पण काय केलं की एक रिवाइज्ड शेड्यूल टाकलं परत, की ज्यामध्ये 23 तारीख चॉईस फिलिंगची केली MBBS BDS साठी. कर्नाटकचं आपलं शेड्यूल एक्सटेंड झालेलं आहे. यूपीनं पण शेड्यूल एक्सटेंड केलं तिसऱ्या राऊंडचं. हे सगळं कशामुळे होतंय, तर आपली जी ऑल इंडिया काउन्सिलिंग आहे MCC, जोपर्यंत त्याचा तिसरा राऊंड लागणार नाही, तर तोपर्यंत काय असतं की हे बाकीचे जे स्टेट आहे तर ते थर्ड राऊंड त्यांचा होऊ शकणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे की जी मेरिट लिस्ट होती अगोदरची थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन झालेल्या कॅन्डिडेटची, तर त्यामध्ये बरेचसे कॅन्डिडेट हे आउट ऑफ स्टेट रजिस्टर्ड झालेले असं निदर्शनास आलेलं होतं. तर त्यामुळे ते रिवाइज होणार. आता सीईटी सेल सर्वांचे डॉक्युमेंट्स चेक करणार. या सगळ्या प्रोसेसला आता अजून काही दिवस वेळ लागू शकतो. आणि त्यानंतर मग BMS BHMS चा विषय वेगळा, कारण तो ग्रुप बी याच्यानंतर चालणार आहे. म्हणजे जेव्हा हा राऊंड संपेल MBBS BDS चा, त्याच्या 8-10 दिवसानंतर मग ते दुसरं सुरू होईल BMS BHMS वाला तिसरा राऊंड. तर त्यामुळं आता सध्या MBBS BDS आज जरी समजा शेड्यूल असतं सिलेक्शन लिस्टचं, तर ते येणार नाही. 99% चा तेच चान्सेस आहे. आणि एक असंही होऊ शकतं की जी रिवाइज्ड मेरिट लिस्ट आहे, की जे आउट ऑफ स्टेट कॅन्डिडेट त्यातले नावं कमी होतील आणि परत एकदा चॉईस फिलिंग सुरू होण्याचे जास्त चान्सेस आहे. तर त्यामुळे आता हे अजून बऱ्याच दिवस लांबणीवर जाऊ शकतं. म्हणजे थोडक्यात अजून एक 8-10 दिवस तरी MBBS BDS चा राऊंड लांबू शकतो पुढं, आणि त्यानंतर मग BMS BHMS चा. मग आता BMS BHMS चा जो तिसरा राऊंड आहे, तर या मंथच्या शेवटी जाऊ शकतो. म्हणजे मागच्या वर्षी पण अशीच प्रक्रिया लांबणीवर गेली होती, पण ती सुरुवातीला होती. यावर्षी काय झालं की हे तिसऱ्या राऊंडला होतंय. तर त्यामुळे अजून पण पुढे काही अशा गोष्टी घडल्या समजा की ज्या नको व्हायला होत्या, तर परत हे एकदा नव्यानं पुन्हा एक्सटेंड होईल. तर त्यामुळे दरवर्षी जसं होतं की डिसेंबर एंड पर्यंत आयुषचं काउन्सिलिंग चालतं, तर यावर्षी तेच चिन्ह दिसत आहेत. म्हणजे लवकर काउन्सिलिंग प्रक्रिया संपणार नाही, तर ही लांबणीवर जाण्याचे जास्तीत जास्त या ठिकाणी संकेत मिळत आहेत. तुम्ही जर नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.